नमस्कार मित्रांनो, आपल्या माहिती दूत या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती प्रक्रियेबाबत सध्या एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे. ज्या गोष्टींची हजारो विद्यार्थी वाट पाहत आहेत, म्हणजेच शिपाई आणि हमाल पदाचा जो अंतिम निकाल आहे, त्या निकालावर आता एक मोठ्या गोष्टीचा परिणाम हा होताना दिसतोय. होय मित्रांनो, नुकत्याच झालेल्या टायपिंग चाचणीमध्ये जो गोंधळ झाला, त्यामुळे आता शिपाई पदाचा निकाल लांबणीवर पडणार का, असा प्रश्न तुमच्या मनात आलेला असेलच. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमका काय गोंधळ झाला आणि याचा शिपाई भरतीच्या निकालावर काय परिणाम होईल, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आधी आपण समजून घेऊया की नेमकं काय घडलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाची जी टायपिंगची चाचणी होती 16 तारखेला, त्या दिवशी अनेक परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी आल्याचं हे समोर आलं होतं. खास करून छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये. त्या ठिकाणी कॉम्प्युटर सिस्टीम व्यवस्थित चालत नव्हत्या, तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांना वेळेचा जो आहे तो गोड सहन करावा लागला होता. यामुळे आता अनेक विद्यार्थ्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतलेला असून न्यायालयात किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे या हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. तर मुख्य मुद्दा आता असा आहे की यामुळे शिपाई आणि हमाल निकालावर काय परिणाम होईल. तर मित्रांनो, टायपिंग चाचणीच्या गोंधळामुळे आणि आलेल्या हरकतींचे निवारण करण्यासाठी आता उच्च न्यायालयाची भरतीचे जे प्रशासन आहे ते सध्या व्यस्त आहे. आता जोपर्यंत टायपिंग चाचणीचा आवाज मिटत नाही, तोपर्यंत प्रशासनाचे संपूर्ण लक्ष जे येते ते या प्रकरणावर असणार आहे. आणि यामुळे निकाल लांबण्याची शक्यता वाटते. कारण टायपिंगच्या या प्रकरणामुळे साहजिकच आहे, संपूर्ण भरती प्रक्रियेचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे. त्यामुळे जो शिपाई पदाचा निकाल लवकर लागणे अपेक्षित होते, जसं की या 8 दिवसांमध्ये, तो आता निकाल काही दिवस किंवा काही आठवडे लांबणीवर पडू शकतो. आणि मित्रांनो, जर टायपिंग चाचणीतला हा जो गोंधळ आहे तो जर गंभीर असेल आणि काही बॅचेसची परीक्षा जी आहे ती जर का पुन्हा घेण्याचा निर्णय जर झाला, तर शिपाई निकाल जो आहे तो मला वाटतं अजून पुढे ढकलला जाऊ शकतो. तर त्यामुळे मित्रांनो, सध्याच्या नवीन अपडेटनुसार टायपिंग चाचणीच्या या गोंधळाचा थेट फटका जो आहे तो शिपाई भरतीच्या निकालावर बसणार आहे. निकाल नक्कीच काही काळा लांबेल मित्रांनो, पण विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरून न जाता आता अधिकृत जे संकेतस्थळ आहे मुंबई उच्च न्यायालयाचे, त्यावर लक्ष ठेवायचं आहे की आता न्यायालय पुढे काय ॲक्शन घेतं ते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या गोंधळामुळे निकालाला किती उशीर होऊ शकतो? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या इतर सर्व विद्यार्थी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. न्यायालयाच्या भरतीचे असेच सर्वात आधी आणि अचूक अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्ससह. जय हिंद, जय महाराष्ट्र.